बॅक टू माय चॅनल. तर माझं नाव आहे इशिका आणि माझ्या चॅनलचं नाव विशुलभ मम्मा. तर मी तुम्हाला दाखवणार मॅगीची व्हिडिओ माझी मम्मी कशी बनवते. हे मटार मम्मीने धुवून घेतले स्वच्छ. हे टोमॅटो कापून घेतले. हा कांदा कापून घेतला आहे. ठीक आहे. आता मम्मीने गॅस चालू ठेवला. मी मॅगी आहे. जर तुम्हाला लागलं असेल तर कोण मुलगा म्हणजे कोण मुलं खात नसतील तर तुम्ही त्यामध्ये गाजर पण टाकू शकता. पण आता गाजर आमच्या घरी नाही म्हणून आम्ही नाही टाकत आहे. ठीक आहे. मम्मीनी फोडली आहे मॅगी. हे बघा, बघू शकता. हे बघा, मी इथे पाणी गरम करायला ठेवलंय. 4 ग्लास पाणी घेतलंय मी. आता ते आपण पूर्ण गरम करून घ्यायचं. जेव्हा ते पाणी गरम होणार त्याच्यानंतर ही आपल्याला मॅगी त्याच्यामध्ये टाकायची आहे. आता तुमच्याकडे जशी माणसं असतील त्या हिशोबाने आपण घेणार आहोत. आम्ही 3 जण आहोत. आमच्या तिघांसाठी मी 4 मॅगीचे पॅकेट टाकणार आहे. ठीक आहे. आणि मी त्याच्यासाठी हे 2-1.5 कांदा घेतला आहे, 2 टोमॅटो घेतलेत आणि माझ्याकडे थोडे मटार होते ते घेतलेत. तुमच्याकडे गाजर असेल तर तुम्ही गाजर पण टाकू शकता. हे बघा, आपण आता मॅगी उकळायसाठी एका साईडला पाणी गरम करत ठेवलं आहे. त्यात आपण 4 पाऊच आपण मॅगीचे टाकणार आहोत. हे बघा, स्लाईस आहेत हे आपण उकळायला टाकून देऊया. आणि मॅगी उकळेपर्यंत, व्यवस्थित मॅगी उकळेपर्यंत आपण इथे मॅगीसाठी लागणारी जी ग्रेव्ही आहे म्हणजे जो मसाला आपण करणार आहोत ते आपण करून घेऊयात. चला मी तुम्हाला दाखवते. आपलं कढई गरम करत ठेवली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे ऑइल घालायचं आहे. हे बघा, आपण ऑइल गरम करून घेतलं आहे. इथे आपली मॅगी पण व्यवस्थित उकळून येते. हे बघा, शिजते व्यवस्थित. 2 मिनटासाठी आपण चांगली शिजवून घ्यायची. जास्त एकदम हे पण करायची नाही, व्यवस्थित ठेवायची. आता ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला उभा चिरून घेतलेला कांदा घालते. कांदा घालून घेतला. आता यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. आता कांद्यासोबत मी मटार घालते म्हणजे ते व्यवस्थित फ्राय होतील. इथे मी मॅगी बंद करते. हा फ्रेंड्स, हे बघा, बघू शकता मम्मी आता मिक्स करते. हे बघा, मम्मी मिक्स करते आता, बघू शकता. जर तुम्हाला आपला कांदा आणि मटार व्यवस्थित फ्राय होतोय. मी फास्ट गॅसवरतीच फ्राय करते. आता आपण 2 मिनटासाठी याच्यावरती वाफ द्यायला झाकण ठेवून देऊया. हे बघा, आपलं चांगलं व्यवस्थित गोल्डन फ्राय झाला आहे कांदा पण छान. असाच आपल्याला करून घ्यायचा आहे. मॅगीमध्ये असाच कांदा छान लागतो. आता मी टोमॅटो घालते. 2 टोमॅटो आहे. जास्त बारीक नाही केलेत, मीडियम आकाराचेच ठेवलेत. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार बारीक करायचं असेल तुम्ही करू शकता. हे पण फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित. याच्यावर पण आता मी 2 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे म्हणजे ते व्यवस्थित मऊ पडतील टोमॅटो. त्यानंतर आता आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे, मॅगी मसाला. ठीक आहे. 2 मिनटासाठी झाकण ठेवते. इथे आपण झाकण ठेवलं. तोपर्यंत आपल्याला हा मॅगीचा 4 मॅगी घेतली त्याची 4 पॅकेट मसाला घ्यायचा आहे आपल्याला मॅगीचा. त्यात मी आता थोडं पाणी घालून हा मॅगीचा मसाला मिक्स करून घेणार आहे. व्यवस्थित पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आपल्याला म्हणजे तो व्यवस्थित इथेच एकजीव होतो. झाला आहे आपला व्यवस्थित मिक्स. आता आपण कढईमध्ये टाकून देऊया. झाकण खोलते मी. आता हा मसाला आपल्याला त्यात व्यवस्थित टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. मसाला खाली लागेल त्याच्या आधी व्यवस्थित मिक्स करायचा.
खाली लागला तरी घाबरायचं नाही. पाणी टाकून आपण थोडं असंही आपल्याला पाणीच घालायचं आहे. त्याच्यामुळे हे झालं की त्याच्यानंतर आपण जी मॅगी शिजवून घेतली ती आपण ह्याच्यात टाकून घ्यायची व्यवस्थित. आता मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. मी मीठ टाकणार नाही आहे कारण मीठ आपल्या मॅगी मसाल्यामध्ये असतंच. ठीक आहे. मी हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही 2 चमचे घेऊन मिक्स केलं तरी चालेल. मी आपलं ह्याच्याने करते. आणि जे आपलं पाणी असतं मॅगीत शिजवलेलं, ज्यांना ग्रेव्ही टाईप मॅगी हवी असते एकदम, आता मला तशी हवी आहे म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे मॅगीमध्ये. जे आपलं मॅगीत उकळलं आपण म्हणजे मॅगी ज्यात उकळवलेली ते पाणी जे उरलेलं आहे तेच पाणी मी ह्या मॅगीत घालून घेते. हे बघा जेवढी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे असेल पाण्याची तेवढी आपण करून घ्यायची. मी सगळं टाकून देणार आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करते. हां कारण आम्हाला सूपसारखं हां आमच्या घरात सगळ्यांना असंच आवडतं. व्यवस्थित असं मिक्स करून घेते. हे बघा 2 मिनिटासाठी मी झाकण ठेवलेलं. आता आपली मॅगी रेडी आहे. थोडीशी कोथिंबीर, जो तुमच्या घरात जर मुलं काही पालक वगैरे खात नसतील ते टाकलं तुम्ही बारीक चिरून थोडासा तरी चालेल. कॅप्सिकम टाकू शकता तरी पण सुंदर लागते. गाजर वगैरे घालून छान लागते. चला या मॅगी खायला तुम्ही पण. चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.